अंगारिका चतुर्थी असेल म्हणजे आपण गणपती बाप्पासाठी बाप्पाच्या आवडीचे मोदक हे आवर्जून तयार करतोच. पण त्यात सुद्धा आंब्याच्या सीझन मध्ये आलेली ही अंगारिका चतुर्थी म्हणजे आंब्याचे मोदक तर व्हायलाच पाहिजेत. तर आज आपण मस्त असे हापूस आंब्याचे रसरशीत मोदक तयार करणार आहोत. ज्या मुली पहिल्यांदाच जरी मोदक तयार करणार असतील तरी सुद्धा त्यांना अगदी व्यवस्थित मोदक जमतील इतक्या सोप्या पद्धतीने मी हे असे तोंडात टाकताच विरघळणारे मऊ लुसलुशीत आंब्याचे मोदक कसे तयार करायचे हे सांगणार आहे. मस्त असा साजूक तूप घालून हा आंब्याचा मोदक जर बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवला ना तर खरं सांगू बाप्पा सुद्धा खूप खुश होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. चला तर मग याची साधी सोपी आणि अचूक पद्धत जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मौसूद राहणारे मोदक हवे असेल तर मग मात्र तुम्हाला इंद्रायणी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मी इथे हे संपूर्णपणे इंद्रायणी तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता 1 कप आपलं पीठ होतं त्याकरता अर्धा कप आंब्याचा पल्प आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आपण पाणी घालणार आहोत. किंवा तुम्हाला जर दूध घालायचं असेल तर तुम्ही दूध सुद्धा यामध्ये घालू शकता. 1 कप पिठासाठी 1 कपच आपल्याला आंबा आणि पाण्याचं मिश्रण हवं आहे. आता एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यामध्ये हे आंब्याचा गर आणि पाणी मिसळून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 छोट्याशा या पळ्यांनी 2-3 पळ्या मी तूप घातलेलं आहे. तुपाने स्वाद खूप छान येतो आणि या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येईपर्यंतची वाट पाहायची. मस्त अशी दणदणीत उकळी आली की मगच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पण मात्र तळापासून हे असं सतत हलवायचं म्हणजे आंब्याचा रस तळाशी करपणार नाही. आता मी गॅस बंद केला आणि मग लगेच भराभर आपण घेतलेलं 1 कप हे तांदळाचं पीठ यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. मी इथे फक्त इंद्रायणी तांदळाचंच पीठ वापरलेलं आहे, पण तुम्हाला आंबेमोर आणि इंद्रायणी असं दोन्ही एकत्रित मिसळायचं असेल तरीही चालेल. आता ही उकड आपण झाकून अशीच थोडा वेळ बाजूला ठेवली. तोवर इथे आपण मोदकाच्या आतलं सारण तयार करून घेणार आहोत. त्याकरता 1 टेबलस्पून साजूक तूप कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि 1 नारळाचा चव आहे. हा साधारण मध्यम ते मोठ्या आकाराचा 1 नारळ होता. त्याचा मस्त असा विळीवर खोवून मी चव काढून घेतलेला आहे. हा आता आपल्याला चांगला असा मिनिटभर परतून घ्यायचा आहे, म्हणजे तुपामध्ये परतल्यामुळे मस्त असा त्याला खमंग सुवास येतो. आता 1 वाटीभर इतका गुळ घेतलेला आहे, म्हणजे जितका नारळाचा चव असेल ना त्याच्या अर्ध्यापेक्षा सुद्धा थोडा कमी मी गुळ घेतलेला आहे. आणि 1 वाटी इतका आपल्याला आंब्याचा पल्प घ्यायचा आहे. यामध्ये साखर वगैरे काहीही मिसळलेलं नाहीये, फक्त आंब्याचा हा गर आहे. तसंच आपण उकड घेतली ना त्यावेळेस जो आंब्याचा गर वापरला ना त्यामध्ये सुद्धा साखर नव्हती बरं का. आता हे एकदा चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिश्रण बघा, गुळाला पाणी सुटलेलं आहे, तसेच आपण यामध्ये आंब्याचा रस घातलेला आहे, त्यामुळे काहीच असं सैलसर दिसतं. तर जर फार सैल मिश्रण झालं असेल तर यामध्ये मिल्क पावडर किंवा मग 1-2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलं ना तरीही चालेल. आणि हे मिश्रण चांगलं असं आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे. साधारण आपलं नेहमीच मोदकांचं मिश्रण कसं घट्टसर होतं तसं हे तयार व्हायला पाहिजे, किंवा ही पळी अशी उभी राहत असेल इथपर्यंत हे मिश्रण असं परतून घ्यायचं, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं असं समजावं. आता मी गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची जायफळ पूड घालू शकता, पण मी इथे अजिबात घातलेली नाहीये, कारण आंब्याचा सुवासच खूप छान येतो. आता हे मिश्रण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया. तोवर इथे आपली उकड सुद्धा बघा बऱ्यापैकी थंड झालेली आहे, मस्त अशी याला वाफ धरलेली आहे. आता हे मिश्रण आपण एका परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा, आपण उकड घेताना जी पद्धत वापरली त्यामुळे जरा सुद्धा तळाशी पीठ चिकटलं नाही. पाण्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि मग पीठ घालायचं. असं केल्याने तळाशी उकड चिकटत नाही. आता हे मिश्रण थोडंसं गरम आहे, पण जर हाताला उष्णता सोसवत असेल तर मग मात्र तुम्ही लगेच हे पीठ मळायला घेतलं ना तरीही चालेल, किंवा मग थोडंसं कोमट होण्याची वाट पाहायची आहे. बऱ्यापैकी गरम आहे, हाताला थोडे थोडे चटके बसत आहेत, पण तरी सुद्धा मी हे मिश्रण चांगलं असं मौसूद ही उकड मळून घेतलेली आहे. रंग बघा ना, फार सुरेख आलेला आहे, कारण मी घेतलेला आंब्याचा गर होता तो हापूस आंब्याचा होता. त्यामुळे शक्य असेल तर छान असा केशर किंवा हापूस आंब्याचाच गर वापरावा, म्हणजे छान सुवासिक मोदक तयार होतात. मोदकाची उकड अगदी छान अशी मौसूद मळून घ्यायची. बघा, ही जी मळून घेतलेली आहे ती अगदी मस्त अशी स्मूथ झाली पाहिजे. गरज वाटली तर हाताला थोडं थोडं पाणी लावायचं.
तेल, तूप, पाणी असं लावून मग तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता. आता मात्र आपल्याला हा असा वाटीसारखा आकार करायचा आहे. तर हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि मस्त अशी बोटांना तूप लावून छान अशी ही वाटी तयार करून घेतलेली आहे. जर तुम्हाला असा वाटीसारखा आकार येत नसेल तर आणखीन एक मी पुढे जाऊन तुम्हाला पद्धत दाखवणारच आहे, की ज्यामुळे तुम्हाला ही अशी वाटी बनवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही सहज असे मोदक तयार करू शकता. आता ही दोन बोटं आपली अंगठा आणि मधलं जे बोट असतं त्याच्याने ही अशी चिमटी घ्यायची आहे आणि अगदी खालपर्यंत ही चिमटी अशी घ्यायची की जेणेकरून मस्त असे कळीदार मोदक आपले तयार होतात. बघा काय सुरेख अशा या आपल्या कळ्या दिसत आहेत. अतिशय सोपं आहे. बोटाला तुम्हाला जर का तेल तूप नसेल लावायचं तर कोरडं तांदळाचं पीठ लावलं ना तरी सुद्धा अगदी सहजपणे आपल्या मोदकाच्या सुबक कळ्या पडतात. बघा काय मस्त अशा भरपूर कळ्या या आपल्या पडलेल्या आहेत. आता हे मिश्रण जे आपण तयार करून घेतलेलं आतलं सारण आहे ते असं भरपूर घालायचं आहे. अगदी असा पोकळ मोदक नाही ठेवायचा, बऱ्यापैकी हे मिश्रण असं घालून घ्यायचं आहे. आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर सगळ्या या पाकळ्या आहेत त्या बघा एकाच दिशेने अशा ना थोड्याशा हलक्याशा झुकवून घ्यायच्या आहेत. हे असं केलं म्हणजे काय होतं, या पाकळ्या अगदी मस्त एकसारख्या दिसतात आणि बघा एकही पाकळी मोडत नाही किंवा अशी वेडी वाकडी होत नाही. एकाच दिशेने या अशा पाकळ्या वळवून मग फक्त त्या एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. बघा काय सुरेख आपला मोदक बनवून तयार झालेला आहे. असं वाटत सुद्धा नाहीये की आपण इतका पटकन हा मोदक तयार केला. फक्त यामध्ये कसरत काय असेल तर ती या मोदकाच्या कळ्या एकत्रित आणण्याच्या. तर आपण एकाच दिशेने अशा वळवून घेतल्या की सहजपणे आपल्याला त्या जवळ आणता येतात. आता मी तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत दाखवते, ती म्हणजे काय आहे तर ते आपल्याला ज्यांना वाटी बनवता येत नाही तर त्यांनी काय करायचं तर सरळ पुरी प्रेस असताना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी पुरी तयार करून घेऊ शकता किंवा सरळ लाटणं पोळपाट घेऊन त्याच्यावर सुद्धा लाटून घेऊ शकता. जर पीठ चिकटत असेल तरच मग मात्र थोडंसं तुम्ही तेलाचं बोट किंवा तुपाचं बोट याला लावून घेऊ शकता. आता काय करायचं, ही दुसरी पद्धत बघा. हे आपण जेव्हा असं करतो ना त्यावेळेस कधी कधी या पाकळ्यांना चिकटत सुद्धा नाहीत. तर या अशा नाही चिकटल्या ना तरी काही हरकत नाही, फक्त आपण चिमटी देऊन तिथे पाकळीचा आकार असा तयार करून घ्यायचा आहे. आता बघा हे सरळच असं आपलं तयार झालेलं आहे. अजिबात असं पाकळ्या किंवा वाटीसारखा आकार झाला नाहीये. तर आता काय करायचं तर या अंगठ्याने सगळ्या या पाकळ्या अशा एकत्रित आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा या अशा अंगठ्याने सगळ्या एकाच बाजूने आपण या अशा वळवून घेणार आहोत. म्हणजे ना अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी मोदक करणार असाल ना तरी सुद्धा या पद्धतीने सहज अशा या पाकळ्या आपल्याला तयार करता येतात. आता यामध्ये सुद्धा भरपूर असं सारण घातलेलं आहे आणि या सगळ्या पाकळ्या पुन्हा आपण अशा जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा अतिशय सोपी ही पद्धत आहे. आपल्याला जरी वाटी करता येत नसेल ना तरी सुद्धा या पद्धतीने सहजपणे आपल्याला मस्त असा कळीदार मोदक तयार करता येतो. आणि इतका छान सुवासिक असा साजूक तुपातला आंब्याचा मोदक आपला दुसरा सुद्धा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला पटकन एक लाईक करा. आता हे सगळेच मोदक मी असे तयार करून घेतलेले आहेत आणि मोदकांना जर तुम्हाला असे छान आकर्षक दिसावे किंवा ऑर्डरचे तयार करणार असेल तर हे असे थोडेसे केशराचे धागे लावून घ्यायचे, म्हणजे दिसायला ते फार छान दिसतात. आता पातेल्यातल्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर ही चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून मोठा ते मध्यम आच करून 10 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. बघा 10 मिनिटानंतर काय मस्त चमक अशी आपल्या या मोदकांवर आलेली आहे. इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरलं ना तर अतिशय मऊ लुसलुशीत आणि मस्त असे चमकदार आपले हे मोदक तयार होतात. आणि वरून हे असं साजूक तूप सोडायचं. अतिशय छान मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि मुळात म्हणजे ना अगदी संध्याकाळपर्यंत काय दुसऱ्या दिवशी जरी हे मोदक राहिले ना तरी सुद्धा डब्यामध्ये ठेवले असतील तर मऊसूतच मोदक राहतात, कारण आपण इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही सुद्धा या अंगारकी चतुर्थीला नक्की असे हे साजूक तुपातील आंब्याचे उकडीचे मोदक नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.